ಇವರಾದ್ರೂ ಅನ್ನದಾಸೋಹ 210 ರೂಪಾಯಿ ಕೊಟ್ಟಾರ. ಅವ್ರು ಎಮೋಷನ್ ಮುಕ್ತ ಬಂದುಕೊಂಡಿದ್ರು 10 ಕಡೆ ಕೊಟ್ಟು ದೇವಪ್ಪ ಬಾಳಪ್ಪ ಅವರು ಸಿದ್ದೇಶ್ವರ 10 ಕೈಲಿ ಕೊಟ್ಟು ಕಾಪಾಡಲಿ ಅಂತ ಬೇಡಿಕೆ ಇರೋರು. ಅಮೋಷಿತ ಪಟ್ಟಿಗೆ ಇವರಾದ್ರೂ ಅನ್ನದಾಸ 50 ರೂಪಾಯಿ ಕೊಟ್ಟರು. ಅವ್ರು ಎಮೋಷಿದ್ದೇಶ್ವರು 10 ಕೈಲಿ ಕೊಟ್ಟು ಕಾಪಾಡಲಿ ಅಂತ ಬೇಡಿಕೆ ಇರೋದು. कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमावर्ती अरकेरी अमोक्षिद्ध हे प्रसिद्ध देव शिवाच्या भक्ती करत कैलासमध्ये होते. अमोक्षिद्ध शिवा आणि पार्वती यांच्या आदेशाने त्यांच्या सांगण्यावरून या मर्त्य लोकाला त्यांनी येताना या जनतेची सेवा करण्यासाठी सर्व काय लागतं पाणी अन्न निवार वस्त्र जे लागतं हे सर्व वर घेऊन शंकराकडनं अमोक्षित येताना शंकर त्यांच्या पाठीमागे या ठिकाणी येऊन मकणापूरमध्ये सोमलिंग त्या ठिकाणी अवतार दाखवून अमोक्षित मुक्त्याला आशीर्वाद करून ह्या जनतेचा सर्व विकास करण्यासाठी जनतेचं सर्व जे काय असेल ते प्रश्न सोडवण्यासाठी ज्यांना मुलं नाही त्यांना मुलं, ज्यांना आरोग्य नाही त्यांना आरोग्य, ज्यांना घर नाही त्यांना घर, ज्यांना शेती नाही त्यांना शेती, असे काय सर्व देवाने अमोक्षित मुक्त्याने या जनतेला आशीर्वाद करण्यासाठी शिवाने या ठिकाणी पाठवल्याप्रमाणे या ठिकाणी त्यांच्या पोटातून जन्मलेले त्यांच्या आशीर्वादाने खारीक भंडारातून 4 योगी आले या ठिकाणी जन्माला धर्म म्हणून. 4 धर्माच्या पोटाने त्यांच्या खारीक भंडाराने 21 धर्म या ठिकाणी जन्माला आले. 21 धर्माच्या पोटाने 101 सिद्ध जन्माला आले. 101 सिद्धाच्या पोटाने खारीक भंडाराने 1700 सिद्ध या ठिकाणी
हे अवतार पुरुष म्हणून सर्व या कर्नाटक महाराष्ट्रामध्ये यांचं कार्य चालत असतं। आज सर्व देवांचं 1700 सिद्ध 101 सिद्ध 21 धर्म 4 धर्म हे सर्व या ठिकाणी पालखी मुत्याच्या भेटीला आज या ठिकाणी मोठ्या भव्य आणि दिव्य आज या ठिकाणी 150 पालखी या ठिकाणी भेटी होत आहेत। आणि या ठिकाणी मधुगोंडा महाराजांनी 50 वर्षापासून या ठिकाणी पाणी मिळत नव्हतं, अशा या ठिकाणी अमुक मुत्याच्या ठिकाणी मठ बांधून आणि दूध आणि तूप खीर या ठिकाणी हात धुले जातं। या ठिकाणी अन्नदान लाखो लोक या ठिकाणी प्रसाद स्वीकारतात, या ठिकाणी सेवा करतात। या जनतेचं अमुक सिद्ध मुत्याच्या आशीर्वादाने मधुगोंडा महाराज गान कोकिल म्हणून कर्नाटक महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झाले। त्यांच्या आशीर्वादाने मधुगोंडा महाराज या ठिकाणी योगी झाले। त्यांच्या आशीर्वादाने त्यांचा उत्तराधिकारी म्हणून आज अवधूत सिद्ध महाराज या ठिकाणी मठ या ठिकाणी सगळं सांभाळून या ठिकाणी दूध आणि तुपामध्ये खीर असं या ठिकाणी अन्नदान चालू आहे। मोठ्या भव्य आणि दिव्य या ठिकाणी मंद्रुपचं नाव या ठिकाणी प्रसिद्ध होत असते। मधुगोंडा महाराजांच्या आशीर्वादाने मळशीदप्पाच्या आशीर्वादाने अमुक सिद्ध मुत्यांच्या आशीर्वादाने आणि अवधूत सिद्ध महाराज यांच्या परंपरा हे घेऊन जाण्याचं त्यांच्याजवळ कॅपॅसिटी अमुक सिद्ध मधुगोंड मुत्या यांनी दिलेले आहेत। म्हणून आज या ठिकाणी एवढं मोठे भव्य आणि दिव्य असे या ठिकाणी द्वासच चालत आहेत आणि सर्व पुजारी लोक भक्त लोक या ठिकाणी राबत आहेत रात्रंदिवस एक ठरवून। आणि या जनतेला एकही जनता या ठिकाणी प्रसाद घेतल्याशिवाय जात नाही। एवढं मोठं या प्रमाणामध्ये द्वास अवधूत सिद्ध महाराजांचं कृपा आशीर्वादाने सर्व महाराज लोकांनी या ठिकाणी सर्व भक्त लोकांनी या ठिकाणी व्यवस्थित या ठिकाणी पार पडत आहे। ಜಾತ್ರಾ ಮಹೋತ್ಸವ ಅತಿ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಸಾಗ್ತಾ ಇದೆ, ಅತಿ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ನಡೀತಾ ಇದೆ। ಇದೊಂದು ಭವ್ಯವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ದಿವ್ಯ ಶಕ್ತಿ ಪರಂಪರೆ ಅಂದರೆ ಭಂಡಾರ ಪರಂಪರೆ ಇದೆ। ಇದು ಮುಖ್ಯ ಅಮೋಘ ಸಿದ್ಧನ ಜಾತ್ರಾ ಮಹೋತ್ಸವ ಸಿದ್ದಪ್ಪ ಮಹಾರಾಜರಿಂದ ನಿರ್ಮಾಣ ಆದರು। ಅವರು ಹೊರಗಡೆ ತಂದವರು ಯಾರಪ್ಪ ಅಂತ ಹೇಳಿ ಅದೇ ಮನವಿ ಸಿದ್ಧರಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿ ಸಿದ್ಧರತ್ನ ಪದವಿ ಪಡ್ಕೊಂಡು ನನ್ನ ತಾತನಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮುಖ್ಯನಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅಚ್ಚನಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಬ್ಬ ಮಧುಗಂಡ ಮಹಾರಾಜರು ಈ ಜಾತ್ರೆಗೆ ಕರೆದು ಹೊರಗಡೆ ತಂದವರು। ಇಂಥ ಮೊದಲು ಹೊರಗಡೆ ಇತ್ತು, ಆದರೆ ಕೆಳೆ ತಂದು ಕೊಟ್ಟವರು ಕೆಳಗೆ ತಂದು ಕೊಟ್ಟವ್ರು ಯಾರಪ್ಪ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಮಧುಗಂಡ ಮಹಾರಾಜರು। ಈ ಅಮೋಘ ಸಿದ್ಧನ ಛತ್ತಿ ಜಾತ್ರೆ ಹೆಂಗಪ್ಪ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ 500 ಪಲ್ಲಕ್ಕಿಗಳು ಇವತ್ತು ಬಂದಿದ್ದಾವೆ, 600 ಪಲ್ಲಕ್ಕಿಗಳು, ಸಾವಿರಾರು ಡೊಳ್ಳಗಳು, ಕೋಟಾನು ಕೋಟಿ ಒಡೆಯರು, ಕೋಟಾನು ಕೋಟಿ ಭಕ್ತರು ಎಲ್ಲ ಬಂದು ಮುಖ್ಯನ ಜಾತ್ರೆ ಒಳಗೆ ಸಮಾಗವಾಗಿದೆ। ಆಶೀರ್ವಾದ ಪಡ್ಕೊಳ್ಳಾಕ ಎಲ್ಲ ಭಕ್ತರು ಕೂಡಿದ್ದಾರೆ। ಅದಕ್ಕೆ ಇದು ಮುಖ್ಯ ಅಮೋಘ ಸಿದ್ಧ ಮತ್ತು ಮಧುಗಂಡ ಮಹಾರಾಜರ ದಾಸೋಹ ಸಂಬಂಧಿ ಸಹಕಾರ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಯಾರು ಕ್ವಿಂಟಲ್ ಸಕ್ಕರೆ, ಯಾರು 2 ಕ್ವಿಂಟಲ್ ಸಕ್ಕರೆ, ಯಾರು ಬೆಲ್ಲ, ಯಾರು ಹಾಲು, ಬ್ಯಾರೆಲ್ಗಟ್ಟಲೆ ತುಪ್ಪ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಗೋಕಾಕ್ ತಾಲೂಕು ಮಂಜು, ಮಾರುತಿ ಅಡಿಗನ ಚಿಗಡೋಳಿ ಬ್ಯಾರೆಲ್ಗಟ್ಟಲೆ ತುಪ್ಪ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಕಾಶಪ್ಪ ಸೋರೆಗಾವ್ ಕೋರೆ ಅವರು ಲಾರಿಗಟ್ಟಲೆ ಕೈಪಲ್ಯ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಒಬ್ಬರದೆಲ್ಲ ಇಬ್ಬರು ಮಂದಿಲ್ಲ, ಬಹಳ ಮಂದಿ ಸಹಕಾರ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಎಲ್ಲ ಭಕ್ತರು ಸಹಕಾರ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂತೇಳಿ ಇದು ದಾಸೋಹ ಸಾಗ್ತಾ ಇದೆ। ಪುಣ್ಯಾತ್ಮರೇ ಅಮೋಘ ಸಿದ್ಧದ್ದು ಮಧುಗಂಡ ಮಹಾರಾಜರ ದಾಸೋಹ ಎಲ್ಲರೂ ಬಹಳ ಸಹಕಾರ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಅತಿ ವಿಜೃಂಭಣೆಯ ಜಾತ್ರಾವನ್ನು ಸಾಗ್ತಾ ಇದೆ। ಸಮಸ್ತ ಸದ್ಭಕ್ತರಿಗೆ ಕೇಳಿಕೊಳ್ಳೋದು ಏನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ಯಾರ ಮುತ್ಯಾನ ಮ್ಯಾಗ ಶ್ರದ್ಧಾ ವಿಶ್ವಾಸ ನಂಬಿಕೆ ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಇಲ್ಲಿಗೆ ಬಂದಿದ್ರಿ ಆ ಭಕ್ತರ ಮೇಲೆ ಸದ್ಗುರುನಾಥ ಅಮೋಘ ಸಿದ್ಧ ಮತ್ತು ಅಪ್ಪನಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಧುಗಂಡ ಮಹಾರಾಜರ ಆಶೀರ್ವಾದ ಸದಾಕಾಲ ಕೇಳೋ ಭಕ್ತರ ಮೇಲೆ ಉಳಿತದೆ ಅಂತೇಳಿ ಸಭೆಯದೊಳಗೆ ಕೈ ಎತ್ತಿ ಹೇಳಕ್ ಬರ್ತದೆ।